नमस्कार मंडळी, माझ्या पाठीमागं बॅनर दिसत असेल 12वे पुण्यस्मरण हिंद केसरी महाद्या बैलाचं. मित्रांनो, हा बॅनर लागलेला आहे रामोशीवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे. आणि हे 12वे पुण्यस्मरण होते. या निमित्त कीर्तन सोहळाही ठेवलेला आहे. अभप उमेश महाराज कीर्तन चिंचनेर यांचे फुलांचे कीर्तन. तर हा सोहळा बघूया. आणि अर्थातच एका बैलाचं पुण्यस्मरण आहे, महाद्या बैलाचं, त्यामुळं अनेक बैलगाडी मालकही ज्येष्ठ आले असतील. चला काय काय गोष्टी बघूयाच आपण, या माझ्याबरोबर. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं. त्यामुळं महाद्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आलेल्या लोकांना अन्नदान करण्यात आलं होतं. मित्रांनो, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी अनेक मैदानं गाजवणारा बैल रामोशीवाडीचा महाद्या. 12 वर्ष झाली जाऊन, पण त्यानं त्याच्या पळाच्या जीवावर केलेलं वलय अजूनही तसंच आहे. अनेक महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी, चाहते, मालक इथं आलेत आणि आज त्याचं 12वे पुण्यस्मरण होतं आहे. माझ्यासोबत आहेत हे पुण्यस्मरण घालणारे महाद्याचे मालक. दादा, नाव सांगा पहिल्यांदा. शंकर वामन मदने, चेअरमन रामोशीवाडी. बरं, आता जसं मी म्हटलं की 12 वर्ष सलग पुण्यस्मरण एखाद्या बैलाचं घालणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे एखाद्या मनुष्याच्या बाबतीत होत नाही. हे म्हणजे बैल नसून एक आमचा मानसपुत्रच आहे. माझाच नसून तर आमच्या ह्या रामोशीवाडी गावचा अख्ख्या मानसपुत्र आहे. भाटमाडी असेल, या सर्व परिसरातील लोक त्याला आपला मानसपुत्र मानते ती. आणि त्याच्यामुळं आम्ही ही ठरवलं गावकऱ्यांनी की याची पुण्यस्मरण दरवर्षी करायचं, आपण थाटामाटात करायचं सर्वांनी अशी. आणि सर्वांनी मला ह्या पुण्यस्मरणाला सर्वांनी बळ दिलं, शक्ती दिली. आणि तसं म्हणलं तर त्याचं अजूनसुद्धा मी उतराई झालेलो नाही. अजूनसुद्धा त्यानं जी काय माझ्यासाठी कष्ट केलेलं आहे ती खरोखर म्हणजे आता तुम्हाला ह्या माध्यमातून दिसतंच की त्याचं काय असेल वैशिष्ट्य, की एवढी लोक अजून बी 12 वर्ष त्याच्यासाठी इथं येतात. एवढ्या लांबनं 300 किलोमीटरवरनं लोक इथं येतात. ती म्हणजे पुण्यस्मरणाला ही काय साधीसुधी गोष्ट नाही. आणि मी बघितलं मित्रांनो, तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून, जे जुने बैलगाडी मालक आहेत आवर्जून येतात. म्हणजे महाद्यानं तुम्हाला प्रसिद्धी नाही दिली तर त्याच्याबरोबर नातेसंबंध दिलेत अजून. माझा सर्व परिवार, मित्रपरिवार असा आहे की मला घरच्यांची कोणाची आठवण होत नाही, इतकं माझा जोडलेला मित्रपरिवार. हा मित्रपरिवाराच्या जोरावरच मी आत्तापर्यंत माझं 25-30 वर्षाचं ह्या बैलगाडी क्षेत्रातलं आयुष्य खुशीनं जगत आलो आहे. म्हणजे एकदम आधी खुशीनं. मला कसल्याही बाकी कुठल्या गोष्टीची अडचण, आर्थिक असू द्या काय असू, त्याच्यापासून मला काही वाटत नाही. फक्त माझा हा मित्रपरिवार माझ्याबरोबर असला सदैव म्हणजे माझं पोट भरलं आणि समाधान झाल्यासारखं वाटतं. एवढं म्हणजे हे आमचं वैशिष्ट्य आहे आमच्या परिवाराचं. नवीन पिढीला सांगा, नक्की महाद्याचा पळण्याचा काळ कुठला होता? महाद्या हा 97 साली रेसल दिली त्याला. 97 साली रेसलमध्ये त्याचं वर्ष घालवलं मी. त्याला असा ॲक्टिव्ह बनवला की तो कुठंही पैलवान मागं सरू शकत नाही. असं त्याला दोन्ही खांदानं, डावी उजवी खांदानं पहिली रेसल दिल्या, भरपूर दिल्या, 50 रेसल दिल्या. आणि नंतर मग त्याला 98 साली मी शर्यतीत काढला. 98 शर्यतीत काढल्यानंतर तिथंसुद्धा मी थोडं लांब एक 15 दिवसांना असं आखाडं केलं. आणि त्यावेळेस मी 25-30 आखाड्यातनं माघारी आलो. आणि नंतर मग 99 सालच्या शेवटला माझ्या बैल हा फायनलला राहिला. आणि फायनलला राहिल्यानंतर आम्हाला समाधान वाटलं. आणि तिथनं जी तो एकदम ॲक्टिव्ह पैलवान बनवला होता, सचिन तेंडुलकर सारखा, लहान वयातनंच पण असा बनत गेला की
त्याची ख्याती इतकी बनत गेली की तो पुन्हा 10 वर्ष असा बैल नाही की मी म्हणत नाही दुसरी बैल बी पळून गेली सगळी झाली, पण असा बैल होणं नाही की जो दोन्ही खांदी 10 वर्ष टिकला, ज्यानं 10 वर्ष दोन्ही खांदानं पळाला आणि गोरगरिबांच्यासाठी त्याचा मी वापर केला. गोरगरिबांची जी वासरं होती ती शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना विक्रीसाठी मुंबईवाले शेतकडे त्यांना भाग पाडलं आणि त्यांचं प्रपंच आज बी तुला मला चाललेलं आहे. आज त्याचे 1 नंबर आहेत माझ्याचं 1 नंबर तसं 500च्या आसपास आहेत आणि 2-3 नंबरचं वेगळंच 200-250 2-3 नंबरचं येते आणि 1000 शिर्ती हा बैल खेळाला. एकंदरीत हा कार्यक्रम झालं तर खूप व्यक्तींना शिकण्यासारखं आहे की एखादं बैलात निधन झालं 1 ते 2 वर्ष करतात, पण ही परंपरा तुम्ही एक तपाची ठेवलेली आहे, ह्याच्या मागे काय भूमिका आहे तुमची? असा बैल म्हणजे आता बैल होते ती, पण ह्या बैलाचं वैशिष्ट्य सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि ह्या वैशिष्ट्यपूर्ण बैल असं मीच काय कुठलाही मालक त्याचं पुण्यस्मरण केल्याशिवाय राहणार नाही असा बैल होता. अनोखं त्याचं एक व्यक्तिमत्व होतं बैलाचं की त्यानं मालकासाठी काय केलं आणि समाजासाठी काय केलं किंवा गावासाठी काय केलं, असा बैल होणं नाही. मी तर असं म्हणेन महादेवानं काय केलं, तुम्हाला मित्रपरिवार दिला आणि ही लोक विविध भागातील आहेत, विविध जाती धर्माचे आहेत, त्यांना एकत्र काम करण्यात त्यावेळेस केलं ना, आजही केलं. हा सगळे मित्रपरिवार जोडला. पाक मुंबईपासून ते पाक तुमचं प्रत्येक 7 जिल्ह्यातली लोक इथं आली ती, महाराष्ट्रातली 7 जिल्ह्यातली लोक इथं आली ती बैलगाडी क्षेत्रातली. काही बैलगाडीची आता म्हणजे आज हा माझ्या बैलाचं बॅनर आज म्हणजे हजारो लोकांनी स्टेटस म्हणून ठेवलेलं आहे आणि अनेक ज्येष्ठ बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित राहिले. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पत्नी, म्हणजे मी नेहमी म्हणतो मायेचा हात असतो प्रत्येक स्त्रीचा बैलामागं, त्यानंतरच बैल पळतात. आणि तुम्ही म्हणजे तो हात चारा घालताना त्याचं पालनपोषण करताना, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. उषा शंकर मदने. बरं, महादेवाच्या काय आठवण आहेत? 12 वर्ष झाले जाऊन. महादेवाच्या भरपूर आठवण आहेत. त्याला रतीब चारणं, पाणी पाजणं, भरपूर आठवण आहे. चारा घालणं. मारायचा का तुम्हाला? नाही, आजपर्यंत कोणालाच मारलं कधीच नाही मारलं. नाही. कमी बोलणार आहेत पण त्यांनी काम त्याच्याबरोबर केलं, त्यामुळं महादेव महाराष्ट्रभर पोचला. ह्या पूर्ण कार्यक्रमामागं सगळ्यात महत्त्वाचं असतं की एक कार्यक्रम आखणं आणि ते चांगल्या कीर्तन असेल, त्याच्यानंतर भोजनाचं असेल आणि एक मोठ्या प्रमाणावर लोकांनी येणं. तर काय सांगाल ह्याच्याबद्दल? हाच त्यानं मला जी कमवून दिलेला आहे ते हा मित्रपरिवार कमवून दिला आहे, हा मला शेवटपर्यंत असाच राहावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. अनेक जे महादेव चाहते आहेत येतात, दर्शन घेऊन जातात आणि एक वेगळ्या प्रकारचं माहोल आहे इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही दिसलं असेल महादेवाची चर्चा आहे. आज 12 वर्ष जाऊन आज लगेच आपण म्हणतो की आलेला दिवस लगेच माणूस विसरतो, पण 12 वर्षे हा बैलानं गारुड अजून महाराष्ट्राच्या बैलगाडी जे मालक आहेत चालक आहेत त्यांच्या मनावर आहे. चेअरमन साहेब जाता जाता काय सांगाल? कारण काय अनेक तरुण पिढी हा व्हिडिओ बघतात आणि कसं असतं आपण आजकालचा समाजच कृतज्ञ झाला आहे, तर तुम्ही ह्या प्रमाणावर सगळं करणं, तर काय सांगाल? नवीन पिढीला मी असं सांगेन की मुख्य जनावरती प्रेम करायला शिका. ते जर पळणारे असतील तरच त्यांना पळवा, उगाच त्यांना नाहक त्रास देऊ नका. त्याच्यातली ज्येष्ठ माणसाचं गुरुवार यांचं मार्गदर्शन घ्या. जसं मी आज गुरुवार 4 माझं गुरुवारी मांडलं होतं, त्यांचा मी आज सन्मान केला, त्यांचं पाय धरलं. त्यांनी सांगा तानाजींना पाटलांनी मला मार्गदर्शन केलं. आमचं सहकारी मित्र गोपाल पाटील असतील, रामभाऊ पाटील असतील आणि आनंदा पलवान असतील आमचे मित्र, सहकारी मित्र, आणि आमचे गुरुवारी डॉक्टर साहेब असतील. अशा सर्व मित्रांचं मी गुरुवारांचं सर्व ज्ञान आत्मसात करून त्या बैलाचा कसा सांभाळ करायचा कसा नाही हे सर्व शिकलो आणि मग त्याच्यातनं मी यशस्वी होत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं रिटायरमेंट, बैलाला थांबवणं हा खूप मोठा. मी बैलाला थांबवायचं म्हणजे 10 वर्ष सलग बैल दोन्ही खांदाने पळाला आणि त्यानं 10 वर्ष नाव केल्यानंतर मी असं ठरवलं की त्याला हारही नको आहे.
हार नको आहे आणि आपण जितकं आपल्याला अभिलाषा नको आहे. आणि मी 10 वर्षानंतर जसं पैलवान असेल किंवा सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली असं बैलाचे मी खटावचं एक मैदान नामांकित होतं की पहिल्यापासून 100 वर्षाची त्या गावाला परंपरा आहे मैदानाची. अशा गावात मी निर्णय घेतला की त्या गावात त्या बैलानं फायनल घेतल्यानंतर मी त्याच आखाड्यात बैलाची निवृत्ती घोषित केली आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आता सध्या व्हायरल आहे 9/12चा. महादेवची आठवण कधी कधी अर्थातच रोज होत असेल, पण सगळ्यात जादा कधी आठवतो महादेव? महादेवची आठवण म्हणजे माझी परिस्थिती जशी जशी डासळेल तशी तशी मला त्याची आठवण येते की त्या टायमाला 10 वर्ष त्यानं मला कसलंच मागं पुढं बघून दिलं नव्हतं. आज त्याला मिठापासून त्यानं चालवलं होतं. टेम्पोचा खर्च अशी 10 कुटुंब त्यानं चालवली होती त्यापल्या मागं आणि 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यानं बैलानं केला. ही सगळ्यात मोठी म्हणजे आज माणसाला एक कुटुंब जगवणं मुश्किल होते, पण त्यानं 10 कुटुंब जगवली होती. टेम्पोवाला असतील, माझे सहकारी मित्र असतील, ड्रायव्हर असतील, मी असेल आणि माझे नातेवाईक असतील, अशा सर्वांचा बैल पळत असताना 3 वेळा दुष्काळ पडला. अशा टायमाला आम्ही हातबल झालो होतो. आमच्या विहिरीचं पाणी गावाला दिलं आणि मला वाला चारासुद्धा करता आला नाही. अशा वेळेस आम्ही छावणीतनं पाचट आणायचो बसायला म्हणून आणि हायब्रिडची वैरण असायची. तर अशी ती बैल त्या हायब्रिडची वैरण आणि पाचट खाऊन त्यानं दिवस काढलं. असाच ही चटणी भाकरीचा पैलवान होणं नाही, असा बैल होणे नाही. मित्रांनो, त्याची आठवण जागवण्यासाठी 300 किलोमीटरवरून आलेत. पहिल्यांदा तुमची ओळख सांगा. माझं नाव रामदास लक्ष्मण शेलार, राहणार वरसोली लोणावळा कुणेगाव. आज आम्ही चेअरमन साहेबांच्या जवळजवळ 12 ते 14 वर्षाला आम्ही यांच्या संपर्कात आहोत. आम्हाला चेअरमन साहेबांच्या माद्या बैलाचा खेळ काय प्रत्यक्ष बघायला भेटला नाही. आमची त्यांची जेव्हा ओळख झाली तेव्हा यांचा जो नंदी आहे हा रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करत होता की चेअरमन साहेबांच्या प्रयत्नातून त्या नंदीने आज महाराष्ट्रभर चेअरमन साहेबांचं जे नाव केलं की ते आज सर्व स्वरूप तुमच्यासमोर आहेच. आणि त्या नावाचा जो गुणगौरव आज आपण सर्व समक्ष आज एवढ्या जनतेसमोर आज आपण पाहत आहोत. जाता एवढं सांगेल की हा जो खेळ जो आहे शर्यतीचा, हा नुसता मान सन्मानाचा नसून हा एक प्रेमाचा, एक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा खेळ आहे. आणि शेतकरी आपली शेती जोपासता आपल्या गोठ्यातली जनावरं कशी जोपासतो आणि त्या जनावरांवरती कसं प्रेम करतो ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज चेअरमन साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे. की आज त्यांच्या मगाच्या बऱ्याच बोलण्यातून आले की आम्ही त्याला गोठ्यातलं बैल किंवा जनावर न सांभाळता आम्ही त्याला कुटुंबातला एक सदस्यच, आणि त्या कुटुंबातल्या सदस्यांनी त्यांच्यासाठी जे काय योगदान केलं आहे ते न भूतो न भविष्यती असं विसरण्यासारखं आहे. ते एवढं सांगेल की एक संतांच्या एका ओळीतून म्हटलं आहे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज या माद्या बैलांनी त्याच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने रणांगणं गाजवल्यात, ज्या पद्धतीने आपल्या मालकाचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं गाव नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे. आज ह्या बैलाचा असा शेवटचा जो वर्षश्राद्धाचा एक कार्यक्रम 12वं वर्ष आज चेअरमन साहेब त्यांच्या कुटुंबासह ग्रामस्थांसह साजरा करतात. आणि खरंच आता आमच्या अर्ख्याने जास्त काय बोलणं उचित ठरणार नाही, कारण की खूप सारी आज कीर्तनरूपी सेवा आमच्याकडं आपल्या या धर्मामध्ये की आपण माणूस मेला किंवा काय झालं तर त्याच्या दशक्रियेला 13वेळेला आपण कीर्तन प्रवचन ठेवतो. इथं आज प्रत्यक्ष पहिल्यांदा आम्ही आज हे कीर्तनरूपी सेवा आज महाराजांनी पण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं, जनतेवरती कसं प्रेम करावा, जनावरती कसं प्रेम करावा, ह्या उद्देशाने त्यांनी आज आपल्याला प्रबोधन केलं. असो, आज मी माझ्या परिवारासहित पर्यंत आलो. आम्हाला चेअरमन साहेबांचं जे आमंत्रण आलं, चेअरमन साहेब खास लोण्याला आम्हाला आमंत्रण द्यायला आलं की नाही तुम्ही प्रत्यक्ष याच. आम्ही पण एक छोटेसे बैलगाडा धारक आहोत, आमची पण बैलं पळतात, आमच्या गोठ्यात पण दावण आहे. आज ह्या बैलांनी ज्या पद्धतीने यांचं जे नाव केलं आहे हे नाव परत असं कुणी करणे नाही. असो, माझ्या कुटुंबियातर्फे, माझ्या ग्रामस्थांतर्फे या नंदीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि चेअरमन साहेबांना जाता तर एवढं सांगेन की तुम्ही पुढच्या काळामध्ये अशा अनेक नंदी घडतील याची काळजी घ्या आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य मित्रांना मार्गदर्शन करा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असा बैलही होणे नाही आणि असे मालकसुद्धा होणे नाही. 12 वर्ष बैलाचं एवढून विसरला नाही. महाराष्ट्रातलं आपलं एकमेव पहिलं उदाहरण आहे की 12 वर्ष बैलाची पुण्यतिथी साजरी करणारा महाराष्ट्रातला एकमेव पहिला मी काही मोठेपणा सांगत नाही, पण खरोखरच तो मान मी मिळवलेला आहे.
आणि तो माझ्या महाद्यानं मला मिळवून दिलेला आहे सर्वांच्या साक्षीनं. धन्यवाद. मित्रांनो, इथं बसलेली सगळी बैलगाडी मालक आहेत आणि ह्यांच्या व्यतिरिक्त बैलगाडी शर्यतच पूर्ण होऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातली सगळी जी नामवंत बैल आहे हे सगळे ह्यांच्या दावणीतून गेलेत आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो बैलगाडीत जे सुवर्ण काळ जो बैलांनी दाखवला आहे सगळे मालक आहेत. एक प्रातिनिधिक स्वरूपाचे आपण काय संवाद साधू. माझ्यासोबत आहेत अंदाप्पा. आप्पा, काय सांगाल महाद्याच्या, काय आठवण सांगाल? महाद्या बैल आहे नाही, जसा आत्ताच्या काळातला बकासूर आहे तसा महाद्या त्यावेळेचा होता. आणि आज मीडिया लय झाला त्यामुळे थोडं जरा माणसांच्या नजरेस यायला लागलं. पण त्यावेळेला महाद्या चेअरमनची ओळख करून दिली. त्यावेळेला चेअरमन माझ्या अंदाजानं जर्डेश्वरचे संचालक होते, तरीसुद्धा एवढी ओळख नव्हती. म्हणजे सरपंच असतील, चेअरमन असतील, कारखान्याचं संचालक असतील, पण एवढी ओळख नव्हती. रामोसवाडी कुठं आहे आणि रामोसवाडी ही कोणत्या समाजाची असते ही महाद्या बैलानं लावून दिलं. महाद्या बैल नसून एक ते त्यांचा मानसपुत्रच होता. पण तुम्ही बघितलं असेल की बैल पळा ठीक आहे, पण 12 वर्ष सातत्यानं त्याचं पुण्यस्मरण करणं हे कधी घडलं नाही बैलगाड्यात. असंही म्हणता येत नाही बरं का. ती त्यांच्या मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं त्यांनी त्याला मानसपुत्रच समजला होता. महाद्यासारखी अनेक बैल त्यावेळेची पण होऊन गेली. आता इथं आमचे पाहुणे आहेत तानाजी आप्पा. तानाजी आप्पांचा सोन्या असेल, माळशिरसचे अण्णा काळे त्यांचा प्रधान असेल, इनामदाराचा बाजे असेल, गुजाबा पैलवानचा एक बैल कोसा बैल पाखऱ्या, अशी जुनी माणसं जर नावं घेतली तर त्या तुडीची बैल त्यावेळेला होती. इथं सतीशराव आहेत, त्यांचा बैल महाद्याच्या बैलाबरोबर बाब्या पळत होता. तो आमच्याच भागातला वासरू आणलेलं. तर मला असं वाटतं की खेळाडू आणि बैल त्याला अंगचंच गुण लागतं. एक 75% बैलच पळावं पाहिजे. ज्या पद्धतीनं आज कुस्ती क्षेत्र असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, बाकीचे खेळ असतील, त्या अनुवंशिकतेपेक्षा त्याच्यात गुण पाहिजेत. बैल अनुवंशिकतेनं पळत नाही, पैलवाना अनुवंशिकतेनं तयार होत नाही, त्याच्या अंगच्या गुणातून तयार होतात. मग क्रीडा क्षेत्रातली काही मंडळी असतील, आज तुमच्या वहिनीचं शांडीबाया उदाहरण घ्या. आज साताराला क्रीडा अधिकारी म्हणून आहेत, ते क्रीडा क्षेत्रातल्या एक कामगिरी केलेल्या महिला आहेत. ही कोणताही खेळ असू द्या, हा अनुवंशिकतेनं होत नाही. कुणी काही म्हणू द्या, हा त्याच्या अंगात गुण पाहिजे आणि गुण हा 75% पाहिजे. आणि मग 25% त्याचा व्यायाम आला, त्याचं खाण्यापिण्याचं हे आलं, सगळं आलं. पण हे 25%. आणि ह्या सगळ्यात जर सर्वे केला तर उठलेली वेळ आणखी महत्त्वाची असते. का तर पहिल्या या गाड्या सिरियल पण म्हणून पळायच्या आणि त्यावेळेला गाड्या 4-5 पळायच्या. 2 गाड्या बाहेर यायच्या, 3 गाड्या मधनं पळायच्या. मग 3 गाड्याला टच लागत होता किंवा 4 पळताना 2च गाड्याला टच लागायचा. पण आता गटच पळायला लागली ती 12नं. स्पर्धा वाढली आणि 12नं पळताना 10 गाड्या आत आल्या शांडीबाया. त्यामुळं आमच्या सुरक्या शहाण्या माणसाच्या डोक्याचं दही झालं. या म्हणजे मेंदूच हालायला लागला आमचा. या स्पर्धेला गेलोही नाही, मेंदू हालायला लागला. अजून एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि जाणीवपूर्वक चेअरमन यांनी तुमचं नाव घेतलं की माझे गुरु आहेत आणि बैलालाही गुरु मानलेलं आहे. तर मला सांगा, आजचा कार्यक्रम हा एक वेगळा कार्यक्रम, म्हणजे बैलगाड्यातील सर्व मंडळी एकत्र आलेत. काय सांगाल, ही म्हणजे एक आपण म्हणून बैलगाडी क्षेत्र हेच आहे की विविध स्तरातील विविध जाती धर्मातील जे लोक आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम बैलगाडा शर्यत करतं. मला ते काय होतं माहिती आहे का, शेंडीबाई तुम्ही आला तर मला बोलता येत नाही. त्या बैलांचं काढलं का नाही तर मला रडू येतं. बरोबर. हां, फक्त एवढं बोललं, तो 2च शब्द बोलणार की चेअरमन ज्या टायमाला महादेव असं
लहानसं वासरू होतं. त्या टायमाला चेअरमनची माझी पहिल्यापासून मैत्री किंवा दोस्ती. मग ते मग आले म्हणले आप्पा आपल्याकडे वासरू आहे, सासरवाडीहून आणलेलं आहे. आणि तर ती सोन्याच्या पायाखायची माती आणून महाद्याच्या अंगाखाली टाकली. मांगाखाली टाकल्यानंतर ती प्रयत्न करीत राहिली. तर असे करीत राहिले महाद्या पण चांगला पळायला लागला. काही टायमाला सोन्या महाद्याला मारलं तर महाद्याला चेअरमन सोन्याला बक्षीस द्यायचं. तर रामसवाडीतली पोरं म्हणायची काय या चेअरमनला कळतंय का ही आपल्या बैलाची गाडी सोन्यानं मारली आणि चेअरमन त्यालाच 50 रुपये बक्षीस देते. तर ती काय नाही म्हणून चेअरमन म्हणायचं ते माझ्या बैलाचा गुरु आहे आणि ते असं आहे मी आपलं त्यांना देणार. मग ती पोरांना पण काय मग टायमाला माहिती पडलं. मग ती जरी गाडी झाली तर नाही 100% चेअरमन पैसा देणारच बक्षीस. भले 100 राहून द्या 5 रुपये तरी देणारच. पण त्यांच्या बैला आमच्या श्रद्धा होती त्याच्याप्रमाणे माझ्यावर पण आम्ही पोराप्रमाणे श्रद्धा ठेवली, सारं केलं आणि त्याच्या सर्व पुण्यतिथीला हजर झालो. हीच आमचं म्हणायचं त्याला श्रद्धांजली एवढं बोलू. एक आठवण सांगतो बरं का. हा सांगा. किती त्या बैलावर प्रेम होतं बघा. महाद्यावर खटावची जत्रा होती आणि आमचा शाहीर अनेक सोन्या कचरेवाडीचा त्यावेळेला गंगाराम शेटने घेतला होता आणि पहिल्याच वर्षी स्पर्धा बैल जास्त आल्यामुळं शिमीच्या चिठ्ठ्या काढायची प्रथा पडली त्या खटावर आणि गटापासून आम्ही आणि चेअरमन संघच आहे बरं का. म्हणजे अगदी आम्ही घरातल्या गत वावर चेअरमन आम्ही सकाळी पारी चहा पिलो. त्यावेळेला गाड्या जरा 70-80 गाड्या जमल्या. काय त्या महादेव प्रेम बरं का. हिंची गाडी बैलाला एक गाडी आणि मागं 3-4 गाड्या असायच्या आणि बाकीची जवळ आसपासची पब्लिक आलेलं वेगळंच. खटावच्या चिठ्ठ्या उचलल्या. गट पाळालं. गट पाळल्यानंतर चेअरमनला शिमीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी बोलिवला. पहिला शिमी निघाला. आम्ही तिथं दोघंच आहे बरं का. चेअरमनला म्हटलं चेअरमन आयला काय असलं तर आपल्या गाड्या तेवढ्या नशिबानं एका जागी येऊन आणि नेमक्या एका जागी दुसऱ्या शिमीला आल्या. अरे काय आता पण म्हटलं स्पर्धा आहे आपल्या दोघांपैकी कोणतर राहील. त्यावेळेला आमच्या गाडीनं महाद्याची गाडी मारली. मला एवढं बेकार वाटलं बरं का. पब्लिक 25% मैदान फक्त बघायला राहिलं. 75% मैदान निघून गेलं की बाब्याची आणि महाद्याच्या गाडीनं मार खाल्ला. फार मला ती म्हणजे 1 नंबर मी घेतला नाही. त्याच वर्षी आरक्षण निघालं आणि खटावच्या महिला सरपंच होत्या. मी माझ्याबरोबर आलेल्या माणसाचं म्हणलं तुम्ही बक्षीस घ्या जावा. एवढा लका देवासारखा बैल लका. माणसांचं प्रेम बघा त्या बैलावर. आपण 1 नंबर करून काय उपयोग आहे. त्या बैलावर प्रेम बघा. 25% माणूस राहिलं नाही. 75% माणूस निघून गेलं. काय बघायचं म्हटले फायनलला. अशी बैलावर प्रेम असणारी पब्लिक थोडं. त्यावेळेला मीडिया नव्हता. आता माणसं काय करते ती काय त्या माणसाचा संबंध नाही. घरी जनावरं नाही, घरी प्रेम नाही, जनावरावर प्रेम नाही, पण उगाच आपला पोटू धरायचा, बैल धरायचा आणि आपलं चालायचं आणि पोटू जेणेकरून आपल्या मंडळीला कसा पोच होईल लवकर तिची व्यवस्था करायची. आणि संध्याकाळला गेल्यावर सांगायचं बघ मी कसा बदला धरला आणला असं झालं. ही जरा थोटांड बंद झालं पाहिजे. मनापासनं जनावरावर प्रेम केलं पाहिजे. ह्या मताचा मी शांडी पाहिजे. कुणाचं असू दे. आज दिसलं तुम्ही बघितलं असेल की जोडलेली माणसं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात 300 किलोमीटर वरून माणसं इथं येतात. अजूनही तेच म्हणजे सांगितलं की त्याच गोष्टी आठवतात. पुशेगावच्या काय आठवण आहेत. तुम्ही पूर्ण आयोजन कमिटीत असता. महाद्याच्या कसा पाडत होता अगदी आठवणी सांगायच्या. जुन्या आठवणी निश्चितच सांगतो. अगदी पैलवानाने अतिशय चांगला प्रश्न केलाय मला. आणि ह्यांना सुद्धा पैलवानांना म्हणा किंवा ह्यांना सगळ्यांना माहीत आहे. चेअरमनना माहीत आहे किंवा आप्पासनी माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. आज एक मी सेवाग्राम महाराजांनी तिथं काम केलेलं आहे मला चांगलं माहीत आहे. रामभाऊ साक्षीदार आहेत, हे बी साक्षीदार आहेत. पहिल्या गाड्या हातानं लॉट्स पडले जात होते. पण पुष्यगावची खैसियत सांगतो तुम्हाला की कधीच होता म्हणजे भोपाल पाटील आहेत, ड्रायव्हर आहेत, सगळे आहेत. ह्या बाकीच्या गावात असे जरा अशी भांडणं लावून म्हणजे
आज आप्पा 1 नंबरला पळतात आणि ह्या आप्पा 1 नंबरला तर गटाला सीमेला एकत्र येऊन देत होते. पण माझ्या मैदानात सगळ्यांनी विचारता इथं सगळ्यांना फायनल आणणार. फायनलला म्हणजे त्यावेळेला लॉट्स पाडताना आम्ही कराड तालुका, खटाव तालुका अगोदर लिस्टला काढून घ्यायचो. त्याच्यात चांगल्या गाड्या कुठल्या पळतात त्या एका बाजूला काढायचो. गटाला तर विषय सोडा, ह्या 2-2 गाड्या फक्त सीमेला मी शेजारी घेत होतो आणि सांगून घेत होतो. म्हणजे अण्णा परदांचे मालक आहेत, अण्णा काळ्यांचे चिरंजीव आहेत, आप्पा आहेत मग चेअरमन सुद्धा आहेत. मी त्यावेळेला ज्या वेळेला हटताना लॉट्स होते त्यावेळेला फक्त पुस्तकामध्ये असं जपलं जात होतं. आणि ते दैवयोगाने मला की महाराजांच्या कृपेनं बरेच वर्ष माझ्या हातात होतं, माझ्या सहकाऱ्यांच्या हातात होतं. त्यावेळेला मैदानाच्या लॉट्स पडताना पहिला सीमित, दुसरा सीमित, चौथा सीमित, तिसरा सीमित असे प्रत्येक सीमित 2-2 गाड्या येत होत्या आणि त्यांचा सीमे बघायसारखा होता. आणि जे फायनलला पळत होते तर सगळं स्टँडर्ड, म्हणजे जी काय फायनलच्या 5-6 गाड्या होत्या. आता चिठ्ठ्यामुळे ते आता शक्य नाही. एक काही वेळेला फायनलचाच गट होतो, काही वेळेला सीमेला सगळ्या गाड्या एकत्र होत्या, तशा होत नव्हत्या. त्यावेळेला कसं होतं, सगळे जाऊन आपापल्या मतेनं जे चांगला पळत होता तोच तिथं फायनल आणि सर्वसामान्य पब्लिकला फायनल चांगला बघायला मिळत होता. महादेची एखादी आठवण सांगा. महादेची आठवण एक नाही, असंख्य आठवणी आहेत. म्हणजे महादे आणि बाब्या म्हणजे आमच्या भागाचं म्हणजे आमचं भाग्य म्हणा की आमच्या भागाची एक शान होते. आणि आत्ता भाई आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आत्ता हे सगळे एकत्र आहेत. पहिल्या गाड्यांची संख्या कमी होती आणि आप्पासनी स्वतः महाद्या त्यावेळेला भागवायच्या गाड्या पळायच्या. म्हणजे खटाव तालुका इकडं, कराड तालुका इकडे, त्यांच्यातली एखादी गाडी पळत असली तर ती सगळी गटून येत होती. आमच्यातली गाडी खटाव तालुक्यात आमच्या भागाला असेल आम्ही सगळे गटून येतो. म्हणजे मगाशी जे आप्पा भावनिक होत आहे त्याला कारणच ते आहे. ती अटॅचमेंट जी होती भागाबद्दल, बैलांच्याबद्दल ह्या त्या सगळ्या गोष्टी जपल्या जात होत्या. आज महादेव बाबा पळायला जर गेला तर भागात माणूस राहत नव्हतं. म्हणजे निश्चितच आणि सर्वसामान्यांची बैल, दोन्ही वासरं लहान, सगळ्या पब्लिकांना माहीत आहे. त्यांनी म्हणजे किती हजारोनं फायनल केली असतील, पण चेअरमनचं फक्त एकच कोरेगावातलं सगळ्यांनी माहीत आहे. कोरेगावचं संध्याकाळचं झालेलं फायनल ही कोणी विसरू शकत नाही. हे तिकतंच खरं आहे. म्हणजे पहिली 2 वासरं आणि जाणीमानी होते. म्हणजे कराडा भागातले असतील, माळशिरस भागातले असेल, पुन्हा भाग जास्त नव्हता त्यावेळेला. ह्या 2-3 तालुक्यातले चांगले, कोरेगाव तालुका, आमचा खटाव तालुका अग्रेसर होते यात. त्यावेळेचं फक्त कोरेगावचं फायनल जे महाद्याचं होतं ते सगळ्यांनी, आणि तिथनं त्या गाड्यानं पुन्हा मागवळून कधीच बघितलं नाही. म्हणजे म्हातारा होतो बरं, त्याची कारकीर्द संपच होतो बरं. जी सुरुवात झाली ती कोरेगावपासून झाली, ड्रायव्हर्सनी माहीत आहे. म्हणजे ते पहिलं 1 नंबर, म्हणजे ते बाब्या स्वतः तसाच आणि रामलक्ष्मणाची जोडी. हां, अशा सगळ्या ड्रायव्हर काय म्हणते तुम्ही सांगा एकदा. गाडी कशी पळायची, कारण बऱ्याचशा लोकांनी बघितली नव्हती. तुम्ही ड्रायव्हर राहिलेला आहे, नक्की गाडी कशी पळायची, कुठे कुठे काय काय गाडी अशी पळत होती. पहिलं स्टार्ट मैदान आमचा पायरा झाला राजापुरात. तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. ओमाजी मारुतीमधने पायरा झाला राजापुरात. गट काढला, सिने काढला आणि फायनलला आली गाली कडला. ती बैल अशी पळायची, कुणाला कोण कमी पळत नव्हतं. तिथं झाली आमची गाडी जरा फायनल करून फॉल झाली राजापुरात. पुन्हा ढवळला अड्डा होता, ढवळचा अड्डा केला. ती बी तिथं जायची गटचीने आम्हाला कडनच फेकायची वाजता. तिथं 1 नंबर केलं. पुन्हा सोन्याचं 2 तोळं सोनं आंबूडचा अड्डा, तिथं पण 1 नंबर केलं. आणि कोरेगावचं फायनल आहे म्हणलं 4 दिवस घ्या प्रावधी वासरायची. 4 दिवसात तिथं पण फायनल 1 नंबर केलं. तिथनं जे आमचं रुटीन लागलं ती 1 नंबरच आम्ही करत होतो. पायरा किती वर्ष टिकलेला? आमचं 3 वर्ष पायरा होता. 3 आणि 3 वर्षावर 1 वर्ष फुटला पायरा. आणि काटकर आप्पाच्या एक मैदान होतं, भरवलं होतं. ती दोन्ही बैल मी त्यांना दोघाला समजूत घालून तिथं नेली. ती बैल दोन्ही अशी सोडली, एकामेकाला चाटत होती बैल. एका वर्षावर कधीही एकामेकाला शिंगाला. आणि तिथं पण ती 1 वर्षावर त्यांनी तिथं फायनल केलं. पुन्हा बैल कमी येते लागल्या, मग ते आपल्या आपल्या मार्गानं करायला लागले. गाडी कशी पळायची, सुरुवातीचा वेग, शेवट आता सांगा नवीन पिढीला. कारण 3 वर्ष पहिला टिकलेलं होतं आणि तुम्ही त्याचं सारथ्य केलेलं होतं. जी गाडी पळत होती अशी नरमादी गाडी पळायची. खालनं तो बैल बब्या गाडी काढून देत होता सगळी. आणि महाद्या हे निकालाला बैल 100% गाडी लावणार, अशी 100 फुटात किती पण गाडी असू द्या, अंधार पडला किती बी अंधार पडू द्या, आम्हाला ती कड असू द्या, ही कड असू द्या, बैल बैल 1 नंबर सोडतच नव्हती बैल. म्हणजे तेवढी त्यांची ताकदच होती. आणि ही माणसं जी सगळी आहे ही सगळीच टीम आहे, ही जुनी आमची आहे. सगळ्या खेळातली ही जुनी टीम आहे.
एकही माणूस यात ही नाही की जुन्यातला, म्हणून हे आम्हाला फार आनंद आहे याचा. बरं का 3 वर्ष लय कमी सांगितलं. आमचा आणि यांचा पहिरा वाघऱ्याचा 5 वर्ष होता. माझा आणि शेरकराचा 4 वर्ष पहिरा होता. आम्ही पाकिटही फोडली नव्हती. वर्षाला हिशोब करायचं. त्यावेळेचं शांडीबाई शब्द पहिरा अहो जत्रो पहिरा ठरायचा. फोन बिन काय नव्हतं. लँडलाईन असायचं, ती पण कुठं तर ग्रामपंचायतीत कुणाच्या मोठ्या घरात असायचं. आणि मला एक आत्ताच्या सगळ्यात तरुण पिढीला एक संदेश द्यायचा आहे. तुम्ही हा विषय बाजूला ठेवा. गरिबाची बैल ती मोठ्याचा बैल काय नाही. अहो किरण भगत अस्लम काजी हे एक सामान्य कुटुंबातली पैलवान आहेत. कशासाठी तुम्ही मोठ्या घरातला पैलवान होतो काय आणि परिस्थितीनं मोठा असणारा ह्यो नाद करतो काय? खोळा नाद येऊ. चांगली माणसं व्यवसायवाली नाद करते ती कोण आहे यात मोठा? हे उगा आपलं माणसाने ही केलंय ही गरिबाचा नाद नवं ह्यो मोठ्याचा ना. अहो शो काय येऊ दारू पिण्यापेक्षा बरं नाही का? बाकीचं उंडगाळपणा करण्यापेक्षा बरं नाही का आपलं? सर्व जी मंडळी आणि दुसरं एक मी सांगतो, मला आठवण आली. बाजी आज हयात नाही. हा आप्पांचा सोने हयात नाही. पिस्तूल माळशिरचा हयात नाही. महाराष्ट्रात मला कधी जरी तुमच्यासारख्या पत्रकारांनी विचारलं तुमची आठवण काय, तर मी एकच सांगेल की आप्पांचा सोने आणि आमचा सागऱ्या, बाजा आणि पिस्तूल मायनीत गट समान, शिमी समान आणि फायनल समान. ही माझ्या 45 वर्षातली एकच गोष्ट अशी की समान 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 कधीच घडू शकणार नाही. असली बैल होती. आणि दुसरा एक आठवण मला सांगतो, कोरेगावची पंच कमिटी पहिली होती. अण्णा सांगतात असे 1 महिनाभर आधी फिरायची. प्रत्येक गावात येणार, हितला बैल कुठं आमच्या भागात यायची ती. मग मोठ्या मोठ्या जत्रा असतील तिथल्या बैलाचं नाव लिहून घ्यायची, मालकाचं नाव लिहून घ्यायची. मग त्यावेळेला मी लहान होतो. शहाजी काका असतील, आमचे बापू असतील, सतीश बर्ग्यांचे चुलते, ही मंडळी आल्यानंतर मी बारका असल्यामुळे मी याच म्हणायचं चला एक चहा प्यायला देतो. माझी अपेक्षा काय की कोरेगावात गेल्यावर गाडी आपली मधनं पळेल. मग मला ही मंडळी म्हणायची तू लहान आहेस रे, तुलाच त्या देतो चला आम्ही. आणि कोरेगावात एक प्रसंग असा झाला की आप्पा पहलवानची नुसतीच वासरं उमटली होती आणि शिमेला आप्पा पहलवानची आमच्यात वासरं आली. आमच्या गाडीनं आता मीडिया असल्यामुळं व्हिडिओ असल्यामुळं पारदर्शकता आहे का तुम्हाला एका इंचातलं सुद्धा कळतंय. त्यावेळेला इंचातलं कळत नव्हतं. फुटातलं कुणाला दावा म्हणायचं आणि कसं दावा म्हणायचं. जो पंचांचा निकाल दिला ह्यो मान्य. सगळं कुमटं जमलं. 500-600 पोरं जमली. सगळे कुमट्यात त्यावेळेला ताव होता. गाडी एकच पळत होती. सगळी जमली. जवळजवळ 4 तास फायनल थांबवलं. एकच पंच कमिटीने सांगितले गाडी रेटऱ्याची लागली आणि त्याच गाडीचा निकाल 4 तासानं सगळं टेम्पो कमी झाला आणि नंतर फायनल गेलं. असं त्यावेळेला पंच कमिटी सुद्धा होती. अंतिम होता. त्यात मला काय वाटत नाही असं त्यावेळेला कोण भांडण. आणि समजा जरी गाडी मुरगाळून आली, आता सुरेश कायम गाडी मुरगाळून आणणारा ड्रायव्हर कुणाला विचारा. आमच्या आधी नाद करणारा उमेश बरोबर आहे नाही. आणि त्याची सवच होती. एक बैल असा ओढून धरणार की दुसऱ्या बैलांना चक्कर मारून स्टेजपाशी आली आणि हायच. त्या बैलांची सवच होती. आणि सव नसली तर तो लावत होता दुसऱ्याच्या गाडीवर बसलं. एक ओढून धरलं की दुसरा फिरून यायचा. पण कधी सुद्धा सुरेशनं आपशब्द कधी वापरला नाही. माझी बसल्या म्हणायचं. पंचांनी म्हणलं की सुरेश तुझी गाडी बसलेली नाही, जाऊ दे मागं. म्हणजे त्यावेळेला एक प्रेम, आस्था, आपुलकी कमी पण झालेली नाही असं मला वाटतं. आपुलकी आहे माणसामध्ये, पण ती तुम्ही कसं डिप्रेशन म्हणजे कसं आपण राहतोय एकमेकाशी कसं राहतोय त्याच्यावर अजून आहे. माझी परत एकदा या बैलगाडीवाल्यांना एक विनंती आहे सगळ्यांना तुमच्या या मीडियामार्फत, कुणी सुद्धा म्हणू नका ह्यो गरिबाचा आणि मोठ्याचा नाद हा विषय काढूच नका जत्रेत तुम्ही. अहो आता बघचीला तर सगळी गरिबाची बैल पळतात. सगळी बैल कुठच्या मोठ्याचा बैल पळतो या काही मोठ्याचा बैल पळत नाही. आणि खेळाडू आहे तो. आज ह्या घरात जन्माला येणार, उद्या ह्या आता खादगुंचे इथं हे आहेत सुरेश
संजय गुजर बरं का, अतिशय संजय गुजर खातगोंचं मैदान पार पाडणार. अतिशय म्हणजे त्यांचं इतकं वाघऱ्यावर प्रेम होतं बरं का. म्हणजे आपण मेलेल्या बैलाचं स्मरण सांगतो, इतकं प्रेम होतं. बैल नंबर टाकून मनानं गट टाकायचं ते, आणि बैलाव नंबर असायचं. आणि आमचं कशाला ह्यो कुठं तर गेला होता ना, जरा 5 मिनटं उशीर, 2च मिनटं उशीर झाला, 2च मिनटं बरं का. आम्ही त्या सोलावून नेली, गाडी बाद केली, गाडी आत नाही जाऊन दिली, अजिबात आत जाऊन दिली नाही म्हणले. माझं त्या बैलावर एवढं प्रेम आहे, पण नियम तिने परत आम्हाला गाडी नोंदवावी लावली. शेवटच्या गटात पळालो आम्ही, आणि त्यावेळेला 1 नंबर केला. म्हणजे मेलेल्या बैलाचं आता वाघऱ्या लय बैल, म्हणजे अनेक बैल होऊन गेली, सगळी सामान्य कुटुंबातच बैल होऊन गेली. मी अजून परत एकदा संदेश सगळ्यांना देतो, तुम्ही या मोठ्या बारीक ह्या स्पर्धेत म्हणू नका. बैल पळतो अहो, माणसं कुठं जाते ते हुडकायला, बैल सपार गावत नाही, वडी वगळीत नसतंय, चालायला जायला लागतंय. आता तर डोंगरावनी वाहनं बिनं जायला लागली, त्यावेळेला 10-10, 5-5 किलोमीटर असं वासरू बघायला जायचं बरं का. असं बघायला जायचं, तिथलं वासरू हुडकून काढायचं, तिथलं वासरू गरिबाचं असतंय, असं काही नसतंय. परत एकदा सगळ्यांनी आपण ठरवूया, हा नाद आहे, शोक आहे, काय नाही मोठं बारीक कोण नाही, जात धर्म नाही यात. आणि आज आम्ही इथं सगळे आपण आलोय एका चेअरमनच्या बैलाच्या ह्याच्या. माणूस माणसासाठी जाईना झालं हो, माणूस माणसासाठी जाईना झालं. या ह्यातनं एकच मिळूया. आणि या महाद्याच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त मी एक संदेश देतो की आपण एकमेकाची मैत्री वाढवूया, एकमेकाचा दोष अजिबात करायचा नाही. आपण काय संघ न्यायचं नाही, जन्म मृत्यू एकदा आहे. आपण नातेगोत्यातले आहोत, धर्म नाही, जात नाही, पात नाही. आपण या बैलगाडी नादात ज्याला जिथंपर्यंत निभल तिथंपर्यंत करा. नाही निभलं बघाय या, नाही निभलं माणसांनी फोनद्वारे संबंध साधा, संदेश द्या, पण एकमेकाशी एकरूप राहूया. जात धर्म विहिरीत सगळीच आपण एकमेकांना प्रेमानं राहूया, बिन भांडणाचं, बिन तंटाचं. आणि हा नाद, हा गौणवंश जनावरं असणारं प्रेम आपण कडेला निवडूया, एवढाच हा संदेश मी तुमच्या निमित्ताने देतो. बघा मित्रांनो, ज्येष्ठ जे व्यक्तिमत्व असतात त्यांचे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत बैलगाडी क्षेत्र मोठ्या उंचीवर जाण्यासाठी. अजून एक जसं सांगितलं भरपूर, म्हणजे इथं आपण सर्व जे बैलगाडी मालकांना भेटलो तर प्रत्येकाचा बैल हिंद केसरी आहे, महाराष्ट्र केसरी आहे, कितीतरी मैदानं गाजवलेत. आता इथं वाघऱ्याचे मालक आहेत, म्हणजे रामभाऊ पाटील चेने. रामोसवाडीच्या महाद्या बैलाला आमच्या सर्व बैल मालकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. व तसला बैल चेअरमनने असा पोटच्या पोरागत सांभाळला, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. मित्रांनो, आता जाता सांगितलं 3 वर्षापेक्षा जादा बैलजोड पळाली महाद्या आणि बब्या. तर बब्याचे मालक आपल्याबरोबर आहेत, की 3 वर्ष बैलजोड पळाली महाद्या आणि बब्याची. तर बब्याचे मालक आपल्याबरोबर आहेत. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सतीश जगदाळे बुध. बरं, पैऱ्यात टिकण्याचं कारण काय? कारण म्हणजे एकच होतं की गाडी कुणाला गावत नसल्यामुळे जे ते म्हणायचं पायऱ्याला, मग आम्ही काय म्हणायचो माझा बांधून ठेवतो रामोसवाडीचा घाला, आणि चेअरमन म्हणायचा माझा बांधून ठेवतो बुधाचा घाला. ह्यात पायरा फुटण्यात आमचं 3 वर्षे गेली. परत मग असं तसं झाल्यावर फुटली गाडी वर्षभर. पण कधी असं झालं नाही काय की ढालीवरनं? ढाली आमच्या पोरच नेतो मागं येणारे सांगा, आम्हाला ढालीच नव्हती. किंवा बक्षिसावरनं? बक्षीस तेव्हा किती होतं, भाड्यापुरतं आम्हाला असं जास्त. अर्ध दिलं, कमी दिलं, जादा काय नाही, ड्रायव्हरचं देऊन काय पोरांचं खर्च खाऊन पिऊन राहील ते आम्हाला. परत एक ही स्पर्धा नव्हती का, माझा जादा पळतोय का तुझा जादा? नाही अहो, एक तुम्हाला सांग,
ज्यादा जास्त पळण्याचा विषय नाही. आताची पैरे टेकाना ते कारणच आहे की. कारण काय होतंय बैलांच्या स्पर्धा पैऱ्याच्या नाही बैल कमी जास्त असल्यावर गाडीच पळत नाही नरमादी. पण आता काय होतं जे ते म्हणतो माझा पळतो त्यामुळे पैरे टेकणार. आमची गाडी कैची करून पळायची. माझा बैल खालनं 3 हिस्सा गाडी वाढायचा आणि 1 हिस्सा माझ्या पुढे नेका. आमचं म्हणणं काय असं फक्त गुलालात गाडी राहायला पाहिजे. वाढू दे कोणाचा बी, वाढल्याशिवाय तर गाडी राहत नाही. आणि भले माझा एकट्याचा पळून बी जमत नाही, त्याचा पाय हल्ल्याशिवाय तरी गाडी पळत नाही. मित्रांनो, कधीतरी आपण ह्यांची आणि चेअरमन यांची मुलाखत घेऊया. ही महाराष्ट्रात फेमस बैलजोड. महाद्याला नमन करताना एवढंच सांगावंसं वाटतं, महाद्या हा एकदाच होतो, पण त्याच्या आठवणीनं तो सदैव जिवंत राहतो, गप्पात, मनात आणि बैलगाड्याच्या इतिहासात सुद्धा.